काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी हे आगामी निवडणूक लढविण्याची शक्यता आहे। 3 जागांच्या पर्यायांपैकी नांदेडची जागा सर्वाधिक सुरक्षित असल्यानंच ही जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येत आहे। नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र खासदार अशोकराव चव्हाण यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात असताना देशाचे पंतप्रधान पदाचे दावेदार खासदार राहुल गांधी हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविण्याची शक्यता असल्यानं नांदेड जिल्ह्यासाठी हा दुग्ध शर्करा योग असल्याचं समजलं जातंय। या दुग्ध शर्करा योगामुळे नांदेड जिल्हा देशाच्या राजकीय पटलावर सध्या चर्चेत आला असून स्थानिक आणि ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात नवचैतन्य निर्माण झालंय। तर खासदार राहुल गांधी हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं स्थानिक भाजपामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे। भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे अवसान गळाल्यानं भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं चित्रही दिसून येतंय। यावेळी नांदेडची जागा मिळविण्यासाठी भाजपानं कंबर कसली होती, मात्र ती त्यांची आशा मावळल्याचं मानलं जातंय। जे विमान 550 कोटीचं होतं ते 1500 कोटीच्या घरामध्ये गेलं असल्यामुळे जवळपास 40,000 कोटी देखील नुकसान झालं। हा सगळा संसदेत उचलला गेला। आज फ्रान्सच्या माजी प्रतिनिधी सय्यद मुजीब, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।